आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वसई तालुक्यातील कमर्शियल गॅसच्या बाटलीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे हॉटेल मालक मात्र चिंतेमध्ये आलेले आहेत। आपण आता विरार पश्चिमेच्या मधुरम या शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या बाहेर उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर हे सर्व विरार वसई नालासोपारा या परिसरातील हॉटेल मालक आहेत आणि या ठिकाणी गॅसच्या बाटल्यांचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे हे सर्व मालक चिंतेमध्ये आलेले आहेत। काय सांगणार, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? आता सध्याची परिस्थिती खूप खराब आहे। माणसाला एवढे स्टाफ आहे, एवढे त्यांना जेवण द्यायला म्हणजे एकदमच कठीण परिस्थिती झाली आहे। प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावे याच्यामध्ये, कारण की थोडं जे पण आहे आपले स्टाफ थोडंफार जेवण तरी हे करावे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला प्रशासनाकडनं कुठलेच निर्देश आलेले नाही आहेत की तुम्हाला गॅस सुरळीत मिळणार आहे की नाही मिळणार आहे। आम्ही कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना फोन करून विचारलं, त्याबद्दल त्यांना आयडिया नाही आहे त्याबद्दल। मग पुढे काय? तुम्ही काय सांगणार सर, कशा पद्धतीने आता हॉटेलमध्ये या ठिकाणी परिस्थिती आहे? आता काही आमची 3 ते 4 हॉटेलं गॅसच्या अभावी बंद झालेली आहेत आणि काही हॉटेलांमध्ये अशी परिस्थिती आहे की आज संध्याकाळपर्यंत झालेल का उद्या सकाळपर्यंत झालेल अशी परिस्थिती आहे। आणि गॅसचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते सांगतात ते फोन उचलायचे बंद झालेले आहेत। तर या स्थितीला आम्हाला प्रशासनाकडून एवढं पाहिजे की आम्ही हॉटेल चालू ठेवावी का बंद ठेवावी, कारण की ती आमची लायसन्स आउटलेट आहेत। जर त्यांना प्रॉपर आम्हाला जर नोटिफिकेशन दिलं की तुम्ही हॉटेल बंद करा आणि आमचे राहिलेले स्टाफ आहेत 40 ते 50 प्रत्येक हॉटेलला स्टाफ आहे, त्यांचं काय करायचं, त्यांच्या जेवणाचं काय करायचं ते आम्हाला प्रशासनाकडून कळावं। कारण की आम्ही जर एवढे GST, वॅट आणि टॅक्सेस भरतोय वर्षानुवर्ष, तर त्यांनी बघायला पाहिजे आम्ही जेवढे टॅक्स भरतो आणि हे करतो, तर या परिस्थितीत आम्हाला त्यांच्याकडून काय जे मिळावं ते अपेक्षा है आमची त्यांच्याकडून। बस आप क्या कहोगे, किस तरह का मतलब अभी गैस किस तरह से मिल रहा है, क्या भाव से मिल रहा है? गैस मिलना बिल्कुल बंद हो गया है और 1620 रुपये का गैस था 1 मार्च को, आज वही गैस 2600 में ब्लैक में बिक रहा है। अपन गैस वाले ने मेरे ख्याल से छोटा सिलेंडर का गैस बड़ा सिलेंडर में खाली करके ऐसा 2600 में बेचा जा रहा है। तो ये सब देखते हुए हमको हमारे पालघर डिस्ट्रिक्ट के कलेक्टर से एक ही सवाल है कि हमको लीगली नोटिफिकेशन चाहिए कि हम बंद करें कि चालू करें। अगर चालू रखना है तो हमको सिलेंडर कब तक मिलेगा, बस ये हमको राइटिंग में कलेक्टर से चाहिए। तुम्ही काय सांगणार, आता कशा पद्धतीने या ठिकाणी स्टाफ वावरत आहे, जेवण कशा पद्धतीने बनवले जाते? हम लोग अब चूल्हा में, मेरे पास तो गैस है ही नहीं, इसके लिए मैं लकड़ा बाहर से मंगा के अभी थोड़ा स्टॉप के लिए कारण बाहर से पकाने का चालू किया। किस तरह की परिस्थिति है यहाँ पे? बहुत गंभीर परिस्थिति है, हमारे पास कुछ ऑप्शन है ही नहीं, क्या करना चाहिए समझ में दिमाग ही नहीं चल रहा है। इतना स्टॉप है, पगार चालू है, ये सब खर्चा हमारा कंटिन्यू चालू ही रहता है। कल कर्जा हुआ तो कोई देने वाला नहीं, हमारा टेंशन हमको ही। क्या मांग रहेगा गवर्नमेंट से? कुछ तो सोल्यूशन दो, कुछ तो क्या करना चाहिए वो बताना चाहिए। बंद रखने के, चालू रखने, बंद रखने तो नोटिस बंद करने बोलना चाहिए। वैसे हम लोग बंद रखेगा, वो भी हमारे ऊपर परमिट रूम बंद रखेगा तो हमारे ऊपर एक्शन लेते हैं। निश्चित आपल्यासोबत अजून काही हॉटेल व्यावसायिक आहेत, तर तुम्ही काय सांगणार, आता कशा पद्धतीची या ठिकाणी सिच्युएशन आहे? आता तो बघितलं असेल, पार्टी स्टाफसाठी आम्ही लाकडावरून जेवण बनवतो आहे आणि मग लाकडं पण आता महाग झाली आहेत। लाकडं पण सांगतात की आता जास्त रेटाने हे करतात, विकत आहेत। आता 80 स्टाफ आहेत आपल्याकडे आणि त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आम्ही हे करणं, ते पण आता लाकडाने हे करतो आहे। आणि बाकीचे सगळे आयटम आम्ही बंद केले आहेत। आता तुम्ही बघितलं असेल, पिझ्झा वगैरे सगळे आम्ही हे करतो आहे, विकतो आहे। आता पावभाजी वगैरे सगळे बंद केले आहेत आम्ही। असं परिस्थिती आता काय करायचं? अजून जास्त जर तुटवडा जाणवला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हॉटेल बंद करायला लागेल। आता अजून बघितलं, आजचं पेपरमध्ये बघितलं असेल तर 20% हॉटेल तर बंद झाले आहेत। आता या परिस्थितीतून पुढे काय करायचं त्याचं माहीत नाही। प्रशासनाकडनं काहीच हे नाही आलं, GR पण नाही आलं, काहीच नाही आलं। पुढे चालू करायचं की नाही ते पण बघायचं आम्हाला। प्रशासनाकडून GR आला नसल्यामुळे देखील चिंतेमध्ये, तुम्ही काय सांगणार, ही आता कशी या ठिकाणी सिच्युएशन आहे? अभी विदाउट इंटीमेशन ऐसे सब किया तो कैसा हम लोग आगे संभालने का। उल्टा अपने पास स्टाफ ज़्यादा है, 5-10 स्टाफ नहीं है, 500 से 700 स्टाफ है। उनके बीवी बच्चे हैं, उनके ऊपर डिपेंड है सारे। तो हम लोग इतना सैलरी उनको पहले का जैसा नहीं है, 5000 3000 सैलरी नहीं है, 25,000 30,000 सैलरी है। उसको संभालना ये बहुत टफ है। तो गवर्नमेंट हैज़ टू टेक सम गुड डिसिजन। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हे सर्व हॉटेल व्यावसायिक हे चिंतेमध्ये आहेत आणि कमर्शियल बाटला हा त्याचा तुटवडा झाला असल्यामुळे बाटल्यांच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे आणि कमर्शियल बाटलाच अक्षरशः या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही आहे। त्यामुळे आता हे सर्व हॉटेल मालक मात्र एक चिंतेमध्ये आहेत आणि
प्रशासनाने या हॉटेल मालकांना एक आदेश द्यावे किंवा GR काढावा की नेमकं या हॉटेल व्यावसायिकांनी करायचे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्टाफ आहे, हॉटेलचा खर्च आहे आणि हा खर्च कुठेतरी भरून काढायचा असेल तर त्यांना LPG गॅस हा उपलब्ध हवा अशी देखील मागणी या सर्व हॉटेल मालकांकडून व्यक्त केल्या जात आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.